दिवसाची सुरुवात अशी बरोबर एक मनुष्य एका अनाथ आश्रमाला भेट देण्यासाठी जातो। तो मनुष्य जो असतो हा मानवी स्वभाव आणि प्रवृत्ती ह्याचा अभ्यास करणारा तो असतो आणि बराच वेळ तो त्या मुलांबरोबर तो घालवतो वेळ आणि शेवटी निघताना तो एक खेळ खेळतो त्यांच्याबरोबर। एक मोठा चॉकलेटचा बॉक्स असतो तो एका लांब दूरवर नेऊन ठेवतो झाडाखाली आणि त्या मुलांना सांगतो आता आपण शर्यत करूया आणि सर्वांनी रांगेत उभं राहायचं आहे आणि जो कोणी ही शर्यत जिंकेल त्याला हा बॉक्स मिळेल। आणि मग तो 1 2 3 असं करतो आणि 3 म्हटल्यानंतर त्याला खूप आश्चर्य वाटतं कारण त्या सर्व मुलांनी एकमेकाचे हात धरलेले असतात आणि ते सर्वजण एकत्र पळतात आणि एकत्र त्या ठिकाणी जातात, एकत्र तो बॉक्स घेतात आणि सर्वजण वाटून खातात। आणि त्या माणसाला खूप आश्चर्य वाटतं आणि तो त्यातील एका लहान मुलीला विचारतो की तुम्ही असं का केलं? त्या मुलीने सांगितलं की जर एकच जिंकला तर तो एकच आनंदी कसा राहू शकेल जेव्हा सर्वजण बाकीचे दुःखी असतील। बघा आपण किती हे महत्त्वाचं वाक्य ती बोलून गेली होती। पौल म्हणतो देवाच्या सर्व आज्ञा एकाच गोष्टीमध्ये समाविष्ट आहेत, त्या म्हणजे जशी आपणावर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर। बघा गलतीकारास पत्र ह्याचा 5वा अध्याय 14व्या वचनामध्ये तो काय म्हणतो बघा, गलेशियन्स चॅप्टर 5 and verse 14, कारण जशी आपणावर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती करा हे एकच वचन पाळण्याने अवघे नियमशास्त्र पूर्णपणे पाळण्यात आले आहे। बघा पौल ह्या ठिकाणी सांगत आहे, पौल ह्याचे महत्त्व जाणून होता कारण जर आपली आध्यात्मिक आणि आत्मिक वाढ व्हायची असेल तर आपण एकमेकांना सहाय्य करणे गरजेचे आहे। देव आपली काळजी घेतो म्हणून आपण इतरांची काळजी घेतली पाहिजे। आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, रोमकरास पत्र ह्याचा 13वा अध्याय 9वं वचन, रोमन्स चॅप्टर 13 and verse 9, कारण व्यभिचार करू नको, खून करू नको, चोरी करू नको, लोभ धरू नको ह्या आज्ञांचा आणि दुसरी कोणतीही आज्ञा असली तर तिचा सारांश जशी आपणावर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर ह्या वचनात आहे। परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो।